नमस्कार सर्वांना. गृहिणी सर्व काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर येथे मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे हेल्दी अशी रेसिपी. शेंगोळे म्हणतात त्याला, तिखट शेंगोळे. तर गव्हाचं पीठ घेतलं आहे मी इथे चाळून, आणि तिखट, मीठ आणि हळद घेतली आहे. यामध्ये मिसळून थोडं जिरं आणि लसूण कुटून घेतला आहे. इथे ओवा घेतला आहे, थोडा हातावरती चुरगळून क्रश करायचा ओवा, आणि तो पण यामध्ये मिसळून घेतला आहे. मीठ, तिखट, सर्व साहित्य, हळद टाकून घेतला आहे आणि सर्व मिक्स करून घेतला आहे. आणि पाण्याने उंडा बनवून घेणार आहे मी. थोडा घट्टच करायचा आहे उंडा, आणि त्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवणार आहे. इथे मी गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे, आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे जिरं टाकून घेणार आहे. जिरं आणि मोहरी, जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकली आहे. ती हळद ऐवजी लाल तिखट दिसत आहे व्हिडिओमध्ये, पण ती हळद आहे. आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 2-2.5 तांबे पाणी टाकलं आहे. अर्धा लिटरचं तांबे आहे त्या आकाराने. आणि टाकल्यानंतर त्याला छान आधण येऊ द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर मी ते 10 ते 15 मिनटं पीठ भिजू दिल्यानंतर त्याचे आम्ही असे रोल बनवून घेतले आहे. थोडा पिठाचा उंडा घेऊन त्याला थोडं पुरीसारखं लाटायचं आणि त्यावरती तेल लावायचं आणि त्याचे रोल बनवायचे. इथे माझी मुलगी पण बनवू लागत आहे. ती म्हणू लागली, मम्मी मला पण बनवू दे. तर ती पण बनवते. किती छान बनवते बघा. तर इथे आम्ही सर्व बनवून घेतलेले आहे. तर इथे असे रोल बनवून घ्यायचे आहे सर्व पिठाचे असे, आणि काही गोल आकाराचे सुद्धा करून घेतलेले आहे. अशा प्रकारे बारीक हे करून त्याला गोल आकार देऊन असे सुद्धा करून घेतले आहे. तर अशा प्रकारे सर्व करून घेतले आहे आम्ही. तर खूप छान लागतात, टेस्टी लागतात हे खाण्यासाठी, आणि हेल्दी रेसिपी आहे. संध्याकाळच्या जेवणात खूप छान लागते. आणि सर्दी पण झाली होती आम्हाला दोघींना. तर म्हणलं चला, चविष्ट लागते ही रेसिपी, आणि त्यामधलं पाणी खूप छान लागतं. तर इथे आम्ही पूर्ण झाल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला छान उकळी आली आहे आधणाला पाण्याला, आणि यामध्ये आम्ही सोडून दिलेलं आहे सर्व. तर मी पण टाकू लागले, आणि माझी मुलगी म्हणे मला पण टाकू दे मम्मी. तर ती सुद्धा टाकू लागली इथे. तर तुम्ही सुद्धा बनवून पहा, अशी रेसिपी खूप छान लागते. सर्दी झाल्यानंतर तोंडाची चव जाते. तर अशी रेसिपी जेवणामध्ये घेतल्यानंतर म्हणजे तोंडाला खूप चव येते. आणि थोडासा उंडा ठेवला होता मी, तर त्यामध्ये पाणी तो छान पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा असा घट्टसर रस्सा बनवायचा, आणि त्यामध्ये नंतर टाकून द्यायचा पाण्यामध्ये आधणामध्ये. तर छान असं सूप तयार होतं, रस्से तयार होते. तर इथे बघू शकता किती छान शिजून झाले आहे. आणि 10 ते 15 मिनटं छान शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती.
तर इथे झाली आहे माझी रेसिपी तयार. तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.